भाजप नेते विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा गंभीर आरोप बवियाने केलाय। या प्रकरणी बविया नेते हितेंद्र ठाकूर यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी संदीप गायकवाड यांनी। पाहूया। आज बहुजन विकास आघाडी आणि भाजपामध्ये राडा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। आपल्यासोबत बहुजन विकास आघाडीचे सर्व आमदार हितेंद्र ठाकूर आहेत। सर, काय सांगाल, एकंदरीत काय प्रकार घडलेला? काय नाही, मला भाजपच्या एका नेत्याने सांगितलं का असं असं तावडे साहेब 5 कोटी रुपये वाटायला येत आहेत। माझा अगोदर विश्वास नव्हता, नंतर मला न्यूज मिळाली का आल्यात। एक तर 48 तास इलेक्शनला बाकी असताना कोणत्याही बाहेरच्या नेत्यांनी थांबू नये, हा कायदा आणि नियम आहे। हे असताना पण हे आज 12 तास उरल्या जाऊगे इलेक्शनला, हे आले कसे? त्यांच्या इकडे 19 लाख तर मिळाले ऑलरेडी, बाकी वाटप झाले असतील। आता ते पोलीस आणखीन निवडणूक अधिकाऱ्यांनी तपास करावा। काय निदर्शनात आलं त्या ठिकाणी? तर निदर्शनात काय पैसे मिळाले? हे काय पैसे घेण्याकरता आलेले लोक, बाया, महिला, या लाडक्या बहिणी काय 1,500 रुपये घ्यायला नव्हते आले। यांच्या लाडक्या बहिणी आलेल्या ते बाकीचं वाटप करण्याकरता तोंड लपून बसल्या, ते दिसते ना। कोण कोण होतं? अहो, सगळेच बीजेपीचे नेते मंडळी, बारके मोठे, सगळेच पैसे गोळा करायला आलेले। आपण विनोद तावडे यांच्याशी बोललेले आहेत, काय चर्चा झाली, नेमकं काय? मी बोलला हे योग्य नाही, फेअर इलेक्शन असावं। काय बोलणार ते? सगळ्यांनी लाज शरम सोडलेली आहे। आज विरारमध्ये कशासाठी दाखल झालेली? अहो, पैसे वाटप। संदीप गायकवाड, लोकशाही मराठी, विरार। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।